नमस्कार. मी अरविंद बेलवलकर. विश्व मराठी संमेलनातील वडीधारी कट्ट्यात मी माझं मनोगत प्रस्तुत करीत आहे. यशस्वी होण्यासाठी 7 सवयी. यश तुमच्या हातात या प्रसिद्ध पुस्तकाचे प्रथित यश लेखक शिवखरा यांनी आग्रहाने सांगितले आहे की यशस्वी होण्यासाठी काही सकारात्मक सवयी अंमलात आणण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच हे मनोगत आपल्यासमोर मांडत आहे. यशस्वी होण्यासाठी ज्या 7 सवयी आत्मसात करायच्या आहेत त्याचा प्रथम उल्लेख करतो. सवय 1, स्वयंप्रेरणेने काम करा. सवय 2, अंतिम उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रारंभ करा. सवय 3, महत्त्वाची गोष्ट प्रथम करा. सवय 4, तुम्ही जिंका आणि दुसऱ्यांनाही जिंकवा. सवय 5, प्रथम इतरांना समजून घ्या. सवय 6, प्रत्येक कल्पनेचा विचार करा. आणि सवय 7, करवतीला धार लावा. आता आपण प्रत्येक सवयीचा स्वतंत्रपणे विचार करणार आहोत. सवय 1, स्वयंप्रेरणेने काम करा. स्वयंप्रेरणेने काम करायचे म्हटल्यास आपणास आपल्यावरच विजय मिळवायचा आहे. मला कोणाला गळ घालता येत नाही, त्यामुळे मी सेल्समन बनू शकत नाही. माझा आणि गणिताचा 36चा आकडा आहे, तेव्हा कॅशियर बनणं अशक्यप्राय आहे. आमच्या घराण्यात कोणी स्वतंत्र व्यवसायात पडलं नाही, अर्थात मी उद्योजक बनू शकतो. या सर्व आपल्याला आपलं मनोगत ग्रासून टाकतात. एखाद्या कंपनीत शिपाई किंवा सफाई कर्मचारी यांनी मला आवडीचं काम द्या असं म्हटलं तर ते शक्य होणार नाही. पण प्रत्येकाला आवडीचं काम देणं हे अशक्यप्रायच आहे. तेव्हा तुम्ही जे काम करता ते आवडीने केल्यास त्याच्यात तुम्ही गती आणि प्रगती साध्य करू शकता. तुम्ही एक चांगला शिपाई, सफाई कर्मचारी, सुपरवायझर, रिसेप्शनिस्ट अशी आपल्या कामाची छाप पाडू शकता. 12 वर्ष कार्यरत असणारा आणि 25,000 मासिक कमाई करणारा महानगरपालिकेचा एक सफाई कर्मचारी याला एका औषधी कंपनीने सुपरवायझर म्हणून 35,000 पगारावर नियुक्त केल्याचे मला माझ्या एका मित्राने सांगितले. तेव्हा मला मुळीच आश्चर्य वाटले नाही, कारण कुठलेही काम गौण नसतं आणि जसे तुमचे काम त्या प्रमाणात तुम्हाला त्याचा मोबदला मिळत असतो. सवय 2, अंतिम उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रारंभ करा. म्हटलं तर सोपं आणि करायला कठीण अशी ही सवय. जेव्हा तुम्ही अंदमानला जायचे ठरवता तेव्हा पुढील पर्याय म्हणजे थेट विमानाने अंदमानपर्यंत किंवा मद्रासपर्यंत गाडीने आणि नंतर बोटीने प्रवास करण्याचा निर्णय घेऊन दिवस आणि महिना ठेवून तिकिटाच्या बुकिंगने प्रारंभ करा. डॉक्टर बनायचे असल्यास शास्त्रशाखेत बायोलॉजी विषय घेऊन 12वी परीक्षा उत्तीर्ण करून नीट ही प्रवेश परीक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण व्हावे लागते. लष्कर किंवा पोलीस दलात जायचे स्वप्न असेल तर तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीत संकटाशी सामना करण्याची क्षमता असायला हवी. त्याचपणे तुमचं वय, त्या प्रमाणात वजन,
तुमची छाती, धावणं, पळणं या शारीरिक चाचण्यामध्ये चांगले मार्क्स कमवायला लागतात. तत्पूर्वी लष्कराच्या आणि पोलीस दलाच्या लेखी परीक्षा आणि मुलाखती सामोरे जाऊन त्यात चांगल्या मार्काने उत्तीर्ण व्हावे लागते. कधी कधी मी कसलं उद्दिष्ट साध्य करणार, माझ्या हातात काय, मी एक नियतीचा हातातलं बाहुलं, असे मनोधारणा होते. तर दुसऱ्या बाजूला आशावादी दृष्टिकोन, तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात असा साक्षात्कार प्रत्ययच होतो. थोडक्यात क्षितिजा पलीकडे बघण्याची दूरदृष्टी आपले अंतिम उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करेल. सवय 3, महत्वाची गोष्ट प्रथम करणे. महत्वाची गोष्ट प्रथम करणे म्हणजे वेळेचं नियोजन. मला वेळ मिळत नाही, वेळ कसा जातो ते मला समजत नाही, दिवसाचे 24 तासाऐवजी 48 तास असायला हवेत, ही सर्व वाक्य म्हणजे आपल्याला वेळेचं नियोजन जमलेले नाही. अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांना दिवसाचे 24 तासच मिळतात आणि ह्या 24 तासाचे हे सेलिब्रिटी सोनं करतात. हे त्यांनी केलेलं वेळेचं नियोजनच. वेळ बँकेत ठेवता येत नाही आणि गेलेली वेळ परत येत नाही. इंग्रजीतील वाक्यप्रचार पहा, टाइम अँड टाईड वेट्स फॉर नो मॅन. तेव्हा वेळेचं नियोजन करणे यासाठी टाइम मॅट्रिक्सचा चौकोनी सांगाडा समजून घ्या. या चौकोनी सांगाड्यात 4 समान चौकोन पाडा. पहिल्या डाव्या बाजूच्या चौकोनात तातडीचे आणि महत्त्वाचे कामाचं नियोजन करणे आले. उदाहरणार्थ, डॉक्टरांनी तुम्हाला सर्जरी करण्याचे सांगितले असल्यास वेळ वाया न घालवता लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल होणे गरजेचं आहे. उजव्या बाजूच्या दुसऱ्या चौकोनात तातडी नसलेले पण महत्त्वाचे काम, ज्यामध्ये हाऊसिंग सोसायटी, वीज, पाणी, गॅस इत्यादी बिलांच्या देयकांचा समावेश होतो. ही देयकं काही मर्यादित वेळेत भरायची असतात. खालच्या बाजूच्या तिसऱ्या चौकोनात तातडीचे पण महत्त्वाचे नसलेले कामाचा समावेश होतो. उदाहरणार्थ, एक दिवस आपल्याला एक आंतरदेशीय पत्र येतं आणि आपल्याला निर्देश करतं, अशी पत्रे 10 जणांना त्वरित पाठवा, नाही पाठवल्यास टिंब टिंब टिंब. मग आपलं मन विचलित होतं. लगेचच काही वाच्यता न करता आपण सरळ 10 आंतरदेशीय पत्रे पोस्टात टाकून निश्वास टाकतो. व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा दिवाळी अंकाचा आनंद घेण्याचा काम सुद्धा या चौकोनात मोडतो. खालच्या बाजूच्या उजव्या चौकोनात तातडी आणि महत्त्वाचे नसलेल्या कामाचा समावेश होतो. टीव्ही मालिका, वर्तमानपत्रे, बॉम्बे टाइम्समधील पान 3 आणि 4 मधील उन्मादक चित्रे आणि वृत्तांकनं या सर्व गोष्टीचा समावेश होतो. ही सर्व कामे काही अपवाद वगळल्यास निरर्थक आणि वेळेचा अपव्यय करणारी असतात. थोडक्यात, पहिल्या आणि दुसऱ्या चौकोनातील
कामाचं व्यवस्थित नियोजन झाल्यास तातडीच्या आणि महत्त्वाच्या कामासाठी योग्य वेळ मिळाल्याचं मानसिक समाधान आपल्याला मिळतं. सवय 4, तुम्ही जिंका आणि दुसऱ्यांनाही जिंका. दुसऱ्याचं हरणं म्हणजे आपलं जिंकणं असा विचार मनात घोळतो. साहेब आज मला रागवला हे घरी सांगणं जरा कठीणच. साहेबाला मी सुनावलं असं बोलणं म्हणजे आपण आपला पराजय लपवण्यासारखं असतं. साहेबाचं बोलणं काही परिणाम होऊ नयेत म्हणून शांतपणे ऐकणं आणि सहन करणं म्हणजेच तात्पुरते जिंकल्यासारखे पण भविष्यातील जिंकून हरल्यासारखेच आहे. अशा परिस्थितीत तुम्ही दोघेही जिंकणं हे सुखदायक. तुम्ही जर बॉसला आय ॲग्री टू डिसॲग्री ऑन दिस इश्यू असं मांडण्याचं धैर्य केलं तर बॉस आणि तुम्ही दोघेही जिंकलेले असतात. सवय 5, प्रथम इतरांना समजून घ्या. तुम्ही एक ज्योतिषी आहात असं समजा आणि एखाद्याचा हात गंभीरपणे बघण्याचं नाटक करून म्हणा, तुम्ही जगासाठी खूप करता हो, पण जग तुमच्यासाठी काहीही करत नाही. समोरचा मनुष्य एकदम खुश होतो. कंपनीत तुमच्याबरोबर 10 वर्षे काम करीत असलेल्या सहकार्यास एकही प्रमोशन मिळालेले नसते तर तुम्हाला 3 प्रमोशन मिळालेले असते. वरील प्रयोग तुम्ही ह्या सहकार्य करून पहा. त्याच्या चेहऱ्यावर सेल्फ प्रमोशनच्या छटा पाहायला मिळतील. बऱ्याच वेळा कंपनी माझं काही ऐकत नाही असं आपल्याला आढळून येतं. खरं तर आपण प्रथम इतरांना समजून घ्या आणि नंतर त्यांनी आपल्याला समजून घ्यावे अशी अपेक्षा करावी. एकदा का अशी सवय लागली की सभोवतालच्या मंडळींचे सहकार्य मिळणं साध्य होतं. कारण कुठल्याही कंपनीत टीमवर्क म्हणजे सांघिक काम हे अधोरेखित असतं. दुसऱ्याचे म्हणणं ऐकणं म्हणजे लिसनिंग स्किल्सला बऱ्याच आस्थापनात जास्त महत्त्व दिले जाते ते ह्याच कारणासाठी. सवय 6, प्रत्येक कल्पनेचा विचार करा. घरातलेच उदाहरण घ्या. वडील नवीन सोफा घेण्याचं कल्पना सर्वांकडे मांडतात. आई त्याच्यावर दुसरी कल्पना सुचते. मुलगा सोफा कमी जागा व्यापणारा तर मुलगी आकर्षक, टिकाऊ आणि वाजवी भावाचे सोफा कम बेडचं मॉडेल सुचवते. या सर्वात घरातल्या सर्व मंडळींचा कल्पनेचा विचार झालेला असतो. त्यामुळे लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्तीचं कल्पना आणि कुठलीही कल्पना मोडीत न काढण्याचे विचार घेतल्यास अनेक कल्पना आविष्कार कुठल्याही कामात उपयुक्त पडतात. एक ठराविक चौकटीत विचार करण्याचे सोडून द्या आणि आउट ऑफ बॉक्स थिंकिंग म्हणजे मुक्त विचार करण्याची सवय तुमच्या यशाला 4 चांद अदा करेल. सवय 7, करवतीला धार लावा. वरील सर्व सवयींचा सतत पाठपुरावा आणि त्याच्याबद्दल जागरूकता बाळगणे महत्त्वाचे. स्टीफन कवेचे 7 हॅबिट्स ऑफ इफेक्टिव्ह पीपल या पुस्तकातील हे विचार परकीय न वाटता कुठेतरी रामदास स्वामी, ज्ञानेश्वरीतील ओव्या किंवा दासबोध यात मांडलेल्या विचारांची आठवण करून देतात.
विदेशी लेखकांनी व्यक्तिमत्व विकासाबद्दल जे विचार मांडले आहेत ते योग्य नाही. स्टीफन कवी म्हणतात व्यक्तिमत्वापेक्षा चारित्र्य हे जास्त महत्वाचे. वरील सर्व विवेचनानंतर आपल्या लक्षात येईल की ह्या 7 सवयी तुमच्या क्षेत्रात तुमचे चारित्र्य उजाळून वरील सर्व विवेचनानंतर वरील 7 सवयी सर्व क्षेत्रात तुमचे चारित्र्य उजाळून सामाजिक क्षेत्रात तुम्हाला वैभवशाली स्थान मिळवून देईल असा विश्वास. मग विलंब कशाला? हीच वेळ आहे या 7 सवयी आत्मसात करून यशस्वी होण्याची.